म्हाडा लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या संघर्ष होण्याची चिन्ह आहेत। भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अजित पवारांसोबत असलेले रामराजे नाईक निंबाळकर आव्हान देण्याच्या तयारीत आहेत। रामराजेंच्या समर्थकांची बैठकही या निमित्तानं फलटणमध्ये पार पडली आहे आणि या बैठकीत बंधू संजीवराजेंना उमेदवारी मिळाली नाही तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सुद्धा उमेदवारी मिळू देणार नाही अशी भूमिका आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतली आहे। माढा मतदारसंघातील पारंपरिक प्रतिस्पर्धी लोकसभेच्या तोंडावर पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले। खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर हे एकमेकांच्या विरोधात उमेदवारीसाठी उभे ठाकले। मात्र यामुळे अडचण महायुतीची होण्याची शक्यता आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात संघर्ष होण्याची चर्चा रंगते। माढा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार आहेत। त्यांनी केलेल्या कामांमुळे यंदा त्यांची उमेदवारी पक्की मानली जात होती। अजित पवार भाजप बरोबर आल्यानंतर समीकरणं बदलू लागली आहे। रामराजे निंबाळकर लोकसभेला उभे राहणार अशी चर्चा सुरू होती। गेल्या काही दिवसात रामराजेही सक्रिय झाले। ते आणि त्यांचे चुलत बंधू संजीवराजे निंबाळकर मतदारसंघात नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत। महिनाभरापूर्वी रामराजे यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचीही भेट घेतली होती। आता रामराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकाही सुरू झाल्या आहेत। गुरुवारी रामराजेंच्या उपस्थितीत फलटणमध्ये अशीच समर्थकांची बैठक पार पडली। या बैठकीत बंधू संजीवराजेंना उमेदवारी मिळाली नाही तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांना सुद्धा उमेदवारी मिळू देणार नाही अशी भूमिका रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतली। लोकशाहीची क्रूर थट्टा 70 वर्षात मी कधी बघितलेली नाही। बऱ्याच प्रकारचे लोक आमदार खासदार मी बघितलेत, परंतु विकृत भ्रष्ट बुद्धिमत्ता आणि नसलेली लायकी आपल्या स्वतःवर ठेवून मी जो परमेश्वर आहे असं ज्याच्या डोक्यात येत त्या माणसाला तुम्ही अजून काय म्हणणार? तो करतो ते करतो। दहशत प्रशासन शिव्या याच्या पलीकडे ह्या आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व। बाकीचे विषय बोलू, योग्य वेळेत बोलू। आज घोर निश्चय करू हे कुठल्याही परिस्थितीत आपलं भविष्य घडवण्यासाठी संजीवराजांना दिल्ली पाठवणं हे आपलं काम आहे। हा मतदारसंघामध्ये रामराजे नाईक निंबाळकर साहेब हे जे ठरवतील तो आणि तोच उमेदवार उभा राहिला पाहिजे आणि यासाठी राजेगट पूर्णपणे ताकदीने आणि आक्रमकपणे ग्राउंड फील्डवरती काम करण्याचा त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि याचा कुठंतरी सरकारने जे महायुतीचं सरकार आहे त्यांनी विचार करावा आणि माढा मतदारसंघामध्ये रामराजे साहेबांच्या विचारांचाच उमेदवार द्यावा अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची तळमळीची विनंती आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर रामराजे आणि विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातला संघर्ष टोकाला जाईल हे मात्र स्पष्ट दिसतंय। गेल्या काही काळापासून माढा मतदारसंघात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार संघर्ष सुरू आहे। मोदींच्या नेतृत्वाखाली पुढे यायचं मत आता मग या ना सकारात्मकरित्या पुढे या, तुमचं स्वागत 100% करू। मीरा देवगरच्या कार्यक्रमाला आले, आम्ही उठून नमस्कार केला, रामराजांना या बसा। माझं काय आलेला शत्रू जरी त्या ठिकाणी आला तर त्याचं स्वागत करण्याची हिंमत रणजितसिंह नाईक निंबाळकर मध्ये आहे। ते म्हणजे नायकवाडीला अनेक जमिनी घेऊन ठेवल्या, किती जमिनीत नायकवाडीला माझे जरा जाहीर करा नाहीतर जाहीर माफी मागा। रामराजे निंबाळकर हे अजित पवारांचे निकटवर्तीय आणि विश्वासातले मानले जातात। काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फलटणला दौरा झाला। खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी फडणवीस खास आले होते। पण या दौऱ्यात फडणवीस यांनी रामराजे निंबाळकर यांच्या राजवाड्यात जाऊन श्रीरामाचं दर्शन घेतलं होतं। याची ही चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती। दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारसंघात केलेल्या सिंचनाच्या कामामुळे त्यांना जनतेत पसंती असल्याची चर्चा आहे। अशा स्थितीत काय होणार असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या माहितीसाठी 1995 साली रामराजे नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्रामध्ये एक वेगळा प्रयोग केला होता आणि 95ला महाराष्ट्रामध्ये अपक्ष आमदार बहुसंख्येने निवडून आले होते। त्यानंतर रामराजेंच्या नेतृत्वाखाली कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली होती। आज रामराजेंचं वय 75 असले तरी या वयात सुद्धा ते आक्रमक हालचाली करतायत आणि महायुतीमध्ये
रामराजेंचा हा मेळावा निश्चितपणे धोक्याची घंटा मानली जाते. माढा मतदारसंघाचं गणित. माढा मतदारसंघ 2008 साली अस्तित्वात आला तेव्हापासून 2014 पर्यंत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानण्यात येत होता. 2009 साली शरद पवारांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक जिंकली होती. 2019 साली भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना संधी दिली. मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातले करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस विधानसभा मतदारसंघ तर सातारा जिल्ह्यातील फलटण, माण विधानसभा मतदारसंघ येतात. 6 पैकी माण आणि माळशिरस मतदारसंघ भाजपकडे, फलटण, माढा, करमाळ्याचे आमदार अजित पवारांकडे, सांगोल्यात शिंदेंच्या शिवसेनेचे शहाजी बापू आमदार आहेत. हे चित्र पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद मतदारसंघात महायुतीत मोठी असल्याचं दिसतंय. रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध रामराजे निंबाळकर या प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीत महायुतीसमोर तोडग्याचं मात्र आव्हान असणार आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस याबाबत काय निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल. साई सावंत, पुढारी न्यूज, माढा.